झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांची पोलिसात तक्रार। वन कायद्याचा हक्कभंग करून फसवणूक केल्याचा आरोप। वन अधिकारी मनपा आयुक्तांसह 9 जणांचा तक्रारीत स्पष्ट उल्लेख। माजी आमदार तथा शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी थेट पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। विशेष म्हणजे या तक्रारीत 9 अधिकाऱ्यांचा थेट उल्लेख करून त्यांच्यावर पुन्हा दाखल करण्याची मागणी गोटे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। वन विभागाच्या ताब्यात असलेल्या 5 हेक्टर 40 आर जमिनीवर अतिक्रमण करून शासनाची आणि जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याची मूळ तक्रार आहे। नगावबारी परिसरातील शासकीय गोदाम ते बिलाडी रस्ता तयार करून वन विभागाचे नुकसान केले। शिवाय या रस्त्यावरील मुरुम, दगड यांची चोरी केली। या अधिकाऱ्यांनी संगनमताने वन कायद्याचा भंग केल्याचे नमूद केले आहे। त्यामुळे वनसंरक्षक निमू सोमराज, उपवनसंरक्षक नितीन सिंग, सहाय्यक वनसंरक्षक योगेश सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, महापालिका अभियंता कैलास शिंदे, रस्त्याचे ठेकेदार दिनेश पोद्दार, शहर अपर तहसीलदार वैशाली हिंगे, जिल्हा खनिज कर्म अधिकारी संदीप पाटील, मंडलाधिकारी दीपक महाले यांच्यासह गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली। देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांना तक्रार देताना अनिल गोटे यांच्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, डॉक्टर सोमनाथ चौधरी, चंद्रकांत हजारे, सचिन रुनवाल, विष्णू जावडेकर, दीपक जाधव, बंटी अहिरे, वैभव पाटील, निलेश कांजरेकर यांची उपस्थिती होती। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।